रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून उन्हाचा प्रचंड कडाका वाढला असून पारा कमाल 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय। उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाही होऊ लागली। शहरातील रस्ते दुपारच्या वेळेस ओस पडत आहेत। आणखी 2 ते 3 दिवस तापमानात वाढ कायम राहणार आहे। गतवर्षीपेक्षा यंदा उन्हाळा अधिकच कडक जाणवतोय। फेब्रुवारीपासून तापमान वाढतंय। मार्च महिन्यात 10 अधिकच वाढलाय। एप्रिल महिन्यात तर जिल्हा भाजून निघतोय। मागील महिनाभरात दररोज सरासरी तापमान किमान 36 ते कमाल 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाते। उष्णतेच्या लाटेमुळे अंगाची लाही होऊ लागली। सांगली शहराबरोबरच ग्रामीण भागातही उन्हाच्या झळा तीव्र झाल्यात। कडाक्याचं ऊन आणि तीव्र उकाड्यामुळे नागरिक हवालदिल झाले। त्यातच मागील 3 दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे। सलग 3 दिवस जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा पारा 38 अंशावर राहिलाय। उन्हाचा कडाका असल्याने शहरातील बाजारपेठेवर मोठा परिणाम झालाय। दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडतात, तसेच बाजारात कुठेतरी नागरिक दिसतात, तर ग्रामीण भागात सकाळी 12 नंतर नागरिक आपापलं घर गाठतायत। त्यामुळे गावात सुद्धा शुकशुकाट जाणवतोय। उष्णतेची लाट आल्याने शेतकऱ्यांनीही दुपारची कामं करणं टाळले। त्यामुळे नागरिकांनी उन्हाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात असून दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतोय। पुढील 3 ते 4 दिवस तापमान वाढ कायम राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेणं आवश्यक आहे। महापालिकेच्या वीज बिलाच्या घोटाळ्याची 3 सदस्य विशेष समितीकडून चौकशी सुरू झाली आहे। गेल्या 2 महिन्यात चौकशी पूर्ण होईल आणि त्याचा अहवाल तयार होणार आहे। त्यामुळे या अहवालात कोण दोषी आढळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। महापालिकेत सुरुवातीला 1,29,00,000 रुपयांचा वीज बिलाचा घोटाळा समोर आला। त्यानंतर महापालिकेकडून वीज बिलांचे लेखापरीक्षण करण्यात आलं। यातून 5,92,00,000 रुपयांचा घोटाळा उघडकीस आला। 5 वर्षातील या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे। तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी 11 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते। महापालिकेने महावितरणाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे। नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते विद बर्वे, जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी रुईकर यांच्यासह काहींनी वीज बिल घोटाळ्याच्या चौकशीसाठी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती। एसआयटी नियुक्तीचं पत्र गृह खात्याच्या वतीने देण्यात आलं। पोलीस प्रमुखांच्या एसआयटीमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, महापालिकेचे उपायुक्त वैभव सावळे, चार्टर्ड अकाउंटंट यांचा समावेश करण्यात आला होता। या 3 सदस्यीय समितीने चौकशीला सुरुवात केली आहे। येत्या 2 महिन्यात चौकशी पूर्ण होईल, याचा अहवाल तयार होणार आहे। या अहवालात कोण दोषी आढळणार, वसुली कोणाची लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कुपवाड शहरातील गटारी तुंबल्यामुळे अनेक ठिकाणी गटारी साफ न झाल्यामुळे कचरा आणि दुर्गंधी पसरली आहे। प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत वॉर्ड क्रमांक 1 मधील साजिद गॅरेज जवळील कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गटारी तुंबलेल्या आहेत। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून डासांचं प्रमाणही वाढले। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महापालिकेचा आरोग्य विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचेही वेळापत्रक कोलमडले। त्यामुळे नागरिकांना कचरा साठवून ठेवावा लागतोय। महापालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका स्थानिक नागरिकांना सोसावा लागतोय। तुंबलेल्या गटारी वाहत्या करून कचरा उचलण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत। उकाड्यामुळे हैराण नागरिकांना मोकळ्या हवेत बसावं म्हटलं तर डासांचा उपद्रव आणि गटारीचा दुर्गंधयुक्त वासाचा सामना नागरिकांना करावा लागतोय। महिनाभर गटारी साफ होत नाहीत। रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढलं जात नाही। तक्रार केल्यानंतर थोड्या प्रमाणात स्वच्छता केली जाते। संपूर्ण समस्या निकालात निघत नाही। रस्ते झाडणे, रस्त्याच्या कडेला असणारं गवत काढणे हे काम महिला स्वच्छता कर्मचारी करत असतात। गटारी स्वच्छ करणे, त्यातील गाळ काढणे, कचरा कंटेनरमध्ये टाकणे हे काम पुरुष स्वच्छता कर्मचारी करत असतात। कर्मचारी किती वेळ आणि किती काम करतात हेही पाहणं गरजेचं आहे, असा सूर नागरिकांमधून येतोय। कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील बसस्टॉपजवळ 4 चाकी कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार झालाय। सर्जेराव भगवान जाधव असं मृताचं नाव आहे। अपघात शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला। कार वाहनाने रस्त्यावरून पायी चालत जात असताना पाठीमागून जोरदार धडक दिली आहे। जखमीस वैद्यकीय उपचार न करता आणि पोलिसांना माहिती न देता पसार झालाय। साहेबराव शिवराम बाबर असं आरोपीचं नाव आहे।
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात मृताचा मुलगा ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष पडळकर करीत आहेत।